डॉक्टर शरद निंबाळकर आता आपल्यासोबत आहेत नागपूरमधून, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे अकोल्याचे माजी कुलगुरू आहेत डॉक्टर शरद निंबाळकर. डॉक्टर शरद निंबाळकर, आत्ता मला सांगा की एकतर समजा नियंत्रण तुम्ही ठेवलं तरी अडचण आहे, नियंत्रण मुक्त केलं तरी तरी मोठे पेच आहेत, या दोन्ही गोष्टी आहेत. अशा वेळी तुम्ही या विषयाकडे कसं बघता आहात? याच्याकडे मी शास्त्रीय दृष्टीने अशा पद्धतीने बघेल की युरिया ही सध्या कृषीची फार मोठी गरज आहे आणि ही गरज खऱ्या अर्थानं भागण्याच्या संदर्भामध्ये याच्या किमतीच्या बाबतीमधला हा भाग नियंत्रित असणं हा खऱ्या अर्थाने काही वर्ष अजून आवश्यक आहे. कारण याला जर ओपन मार्केटमध्ये जर आपण आणलं आणि त्याच्या किमती ह्या स्वाभाविकता वाढणार आहे. हा भाग जो मुख्य आहे की याच्यामध्ये सबसिडीचा जो भाग आहे हा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये किंवा बँकेमध्ये डिपॉझिट होणार अशा संदर्भातली व्यवस्था हळूहळू टप्प्याटप्प्यावर होणार आहे अशी माहिती यावेळेला मिळते. आता याचे डिटेल्स अजून फारसे आलेले नाहीत. हे डिटेल जरी फारसे आलेले नसले तरी याच्यामध्ये सबसिडी आणि सध्याच्या संदर्भातला जो काही त्या युरियाचा रेट आहे, आज जसा चिल्लरमध्ये 284 रुपये 50 किलोची बॅग आहे, म्हणजे 5400 रुपयाच्या संदर्भात आहे. आज युरिया 19,000 रुपये टनानी येतो आणि 5400 रुपये टनानी तो देतो. बाकी ही जी किंमत आहे ही कंपन्यांना जाते. आता ही जी किंमत आहे ही वास्तविकपणे आता बँकांमध्ये जाणार आहे, परंतु शेतकऱ्याला आता वाढीव किंमत देऊन तो युरिया पहिल्यांदा विकत घ्यावा लागणार एलपीजी गॅस सारखा, आणि त्याच्या अकाउंटमध्ये मग टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार. यामध्ये उद्देश जरी चांगला असेल, सरकारच्या संदर्भातली धोरणं जरी चांगली असतील, दूरगामी दृष्टीने विचार केला तरी, पण आजच्या बाबतीमध्ये आपल्या आजच्या व्यवस्थेमध्ये म्हणजे बँकांचं वर्गीकरण किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भातला जो अनभिज्ञपणा आहे, जनधन योजनेमध्ये अजून आपण 121 कोटीचा देश आहे, 3 कोटीपर्यंत आपण गेलेलो आहोत. 14-15 हजार कोटी शेतकरी आहेत. या संदर्भामध्ये अजून सिस्टीम तयार झालेली नाही आणि त्याच्यामध्ये ह्या व्यवस्थेची दिरंगाई कदाचित युरिया हे लोक वापरून टाकतील, त्याचा परिणाम उत्पादकतेवरती होईल आणि आज अन्नधान्याच्या संदर्भामध्ये जी आज आपण एक वाढीव चांगली हे घेतलेली आहे त्याला कुठेतरी धक्का लागेल की काय, अशा प्रकारचे एक चित्र निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 400 किलो युरिया उसाला आपण देतो, 170 स्फुरद आणि 170 पालाश ही हेक्टरची रेकमेंडेशन आहे. आजही लोक इतकं वापरत नाही, वस्तुस्थिती आहे. मग जे बाजारामध्ये जाते जे म्हटलं हे थोडंसं चूक आहे. हे कुठल्या गोष्टीला हे लागू होत नाही. त्याचा परिणाम म्हणून ही सबसिडी कमी करणं ही मान्य करण्यासारखी. शेतकरी जो आहे आज, हा शेतकरीची चिंता वाढवणारं काम हे होणार आहे. आजच थोडंसं अव्यवस्थात आहे. उद्याचा कोरडवाहू मध्ये या संदर्भातली फार मोठी विदर्भासारख्या मराठवाड्यासारख्या ठिकाणी जी व्यवस्था अजूनही चांगली झालेली नाही, तिथे तडा जाण्याची शक्यता. आज कर्जबाजारी लोक आहेत, इतका पैसा कुठून आणणार? आज 284 ची बॅग घेताना त्याला 10 बॅग्स लागतात, परंतु तो मोठ्या मुश्किली 2 ते 3 बॅगच घेतो. म्हणजे कृषी विद्यापीठांनी किंवा कोणी रिकमेंड केलेल्या पद्धतीचं आज टाकल्या जात नाही. या ज्या बागायत शेती जिथे आहे, पंजाब हरियाणाचा भाग वेगळा, परंतु आपल्या भागामध्ये जेवढं टाकायला पाहिजे तेवढंही टाकलं जात नाही. सोयाबीनला 30 किलो नत्र टाकतो आपण, 30 किलो नत्र टाकत नाही लोक. 80 किलो 100 किलो धानाला लागतं, नाही टाकत लोक एवढं. अजून याच्या अर्ध किंवा पावच टाकतात. उद्या ह्या जर किमती वाढल्या तर यांनी लोक खत घेण्याचं टाळतील आणि याला दुसरा पर्याय नाही. त्याच्यामुळे उत्पादनच्या संदर्भामध्ये फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग द्यायचं जर असेल सबसिडी, तुमचा मुद्दा द्या. हा, तुमचा मुद्दा पोहोचला. मिलिंद मुरुक्कर, डॉक्टर निंबाळकरांचं असं म्हणणं आहे की सबसिडी किंवा नियंत्रण हे एका प्रमाणामध्ये आवश्यकच आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, त्यात मी अजिबात त्यांच्याशी असहमत नाही. मी पूर्णतः सहमत त्यांच्याशी आहे. आणि विशेषतः त्यांनी जो कोरडवाहू शेतीचा मुद्दा मांडला तो खरंच महत्वाचा मुद्दा आहे की आणि आत्ताच्या व्यवस्थेमध्ये खरं तर कोरडवाहू शेतीवर प्रचंड अन्याय होतो की ज्यामुळे जो आत्ताची सबसिडीची जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जर माझ्याकडे इरिगेशन असेल, म्हणजे मला तुम्ही एकीकडे कोरडवाहू शेतकऱ्याला आपण इरिगेशन पासून वंचित ठेवलेलं आहे आणि इरिगेटेड बेल्ट मध्ये खताचा वापर जास्त असल्यामुळे स्वाभाविकपणे सबसिडी ही जास्तीत जास्त कुठल्याही गोष्टीची, मग ती पाण्याची
पाण्याची असेल, इलेक्ट्रिसिटीची असेल, खतांची असेल तिथे जाते. त्यामुळे याचा आणखीन वाईट परिणाम, जर भाव वाढले त्याचा जास्त वाईट परिणाम हा कोरडवाहू शेतकऱ्यावर होणार आहे. त्यांचं खताचं खप आणखीन कमी होईल हे त्यांची भीती अतिशय रास्त आहे. त्यामुळेच मी असं म्हटलं की मी मांडणी जी केली ती हे प्रॉब्लेम आत्ताच्या व्यवस्थेत आहेत, परंतु ते जाण्यासाठी त्या व्यवस्थेकडून शेतकऱ्याला थेट मदत देणे आणि त्यासाठीचे निकष ठरवणे, म्हणजे तुम्हाला सबसिडी द्यायची आहे शेतकऱ्याला तर ते कसे ठरवले पाहिजे, त्यात न्यायपूर्ण आहे का नाही. कोरडवाहू शेतीला तुम्ही काहीच इतर देत नाही तर खरं तर कोरडवाहू शेतकऱ्याला जास्त पैसे दिले गेले पाहिजेत या सबसिडीच्या ही मदत म्हणून. तर अशा तऱ्हेची व्यवस्था उभारायच्या आधी डिकंट्रोलचे निर्णय घेणं, म्हणजे मला असं वाटत नाही ते ह्याचे तपशील यायचे आहेत, पण आधीच्या जर तुम्ही पाहिलं की युपीए सरकारच्या काळामध्ये नंदन निलेकणींच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमला होता की आपण या सबसिडी शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये थेटपर्यंत नेण्यासाठी काय काय केलं पाहिजे. तर त्याचे अतिशय तपशीलवार अभ्यास आणि मांडणी झालेली आहे. त्यातले काही तत्व आपण लक्षात घेऊ की पहिलं त्यांनी असं म्हटलं की खत कंपन्यांमध्ये आज मक्तेदारी आहे, कारण सरकार त्यांना थेट सबसिडी देतं, त्याच्यात स्पर्धा नाहीये. पहिल्यांदा त्यांच्यात स्पर्धा तयार करूया. ती कशी तयार करायची, तर पहिला टप्पा म्हणून त्यांनी असं ठरवलं की घाऊक व्यापारी म्हणजे ज्याला होलसेल ट्रेडर्स आहेत, जे खत कंपन्यांकडून खत घेतात, त्यांना ही सबसिडी द्यायची की तुम्ही खत कंपन्यांकडून मार्केट रेटने घ्या आणि त्यानंतर शेतकऱ्यांना स्वस्तात द्यायचा असल्यामुळे तो जो डिफरन्स आहे तो आम्ही तुम्हाला देऊ. त्याच्यामुळे काय होईल, खत कंपन्यांमध्ये स्पर्धा तयार होईल आणि त्या स्पर्धेचा फायदा शेतकऱ्यांनाही होईल, कारण त्या किमती कमी येतील आणि मग सबसिडीचं बोजाही कमी होईल आणि शेतकऱ्यांनाही स्वस्त मिळेल. आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की पुढचा टप्पा असा असेल की आपण ही सबसिडी पुढच्या टप्प्यामध्ये रिटेल जे खत विक्रेते आहेत त्यांना द्यायची आणि घाऊक व्यापारी जे आहेत त्यांच्यात स्पर्धा तयार करायची. असं करत शेवटच्या टप्प्यामध्ये थेटपणे शेतकऱ्या जेव्हा आधारचा फैलाव झालेला असेल आणि शेतकऱ्याला आपण थेट सबसिडी देऊ शकतो, अशी टप्प्याटप्प्याने आपण या नियंत्रण मुक्ततेकडे जायचं अशी ही अगदी व्यवस्थित मांडणी केलेली होती निलेकणींच्या टास्क फोर्सने. पण आता त्याच्याबद्दल म्हणजे एकीकडे आधारला त्यांनी सरकारने चालू ठेवलेला ही अतिशय चांगली गोष्ट आहे, पण त्या संदर्भात कोणतीही चर्चा आज नाहीये आणि एकदम नियंत्रण मुक्त होण्याची गोष्ट होतीये. त्यामुळे म्हटलं की शेतकऱ्यांना याची प्रचंड काळजी वाटणं हे अतिशय स्वाभाविक आहे. अगदी अगदी बरोबर. एकूण कुठलाही निर्णय घेताना, बरोबर डॉक्टर मिलिंद मोरुककर, कुठलाही निर्णय घेताना एक सूत्रबद्धता, सुसंगती असली पाहिजे ही अतिशय महत्त्वाची. तानाजी निकम आत्ता आपल्यासोबत आहेत. तानाजी निकम आत्ता मगापासून असं म्हटलं जातं की युरियाचा बेसुमार वापर होतो आणि हा जर टाळायचा असेल तर आपल्याला सेंद्रिय शेतीकडे जावं लागणार आहे. तानाजी निकम, तुम्ही स्वतः सेंद्रिय शेती करता आणि सेंद्रिय शेतीचं एक मॉडेल तुम्ही विकसित केलेलं आहे. मी परवा कोल्हापूरमध्ये जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही स्वतः सांगितलं सेंद्रिय शेतीचं महत्त्व काय. तिथंच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने आपल्याला आत्ता काही पावलं उचलावी लागणार आहेत. सेंद्रिय शेती तुम्ही स्वतः करता आहात, गेली इतक्या वर्षांपासून करता आहात. तुम्हाला असं वाटतं का की युरियाचा वापर कमीत कमी झाला पाहिजे आणि सेंद्रिय शेतीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे आणि समजा शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले तर एवढ्या प्रकारचं उत्पादन घेता येणं त्याला शक्य होईल का, काय वाटतं? आता माझ्या अगोदर बरेच तज्ज्ञ बोललेले आहेत. मी तसा एकदम साधा शेतकरी आहे, पण सेंद्रिय शेतीतून प्रत्येक खताची गरज शेतकऱ्याला स्वतःच्या परिसरातील मटेरियल वापरून पूर्ण करता येते. आत्तापर्यंत जे तज्ज्ञ बोलले ते दोन्ही बाजूनं बोललेले आहेत आणि तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा मला युरियाचं हे दाखवलं आहे, स्क्रिप्ट किंवा म्हणा हे चित्र दिसतंय, अगदी युरिया बेसुमार फेकला जातो. तर या पद्धतीचं बरेच शेतकरी अजून तसाच वापरतात. युरिया कसा वापरावा हेच मुळात त्यांना माहिती नाही आणि खताचा बेसुमार वापरामुळं अनिष्ट परिणाम होतात. आता युरिया हे असं खत आहे ते हवेत लगेच लिंच होऊन जाते आणि बऱ्याच अंशी शेतकऱ्याचा ह्या तोटाच होतो. तरी पण मी कोल्हापूर विभागातला शेतकरी असल्यामुळं पिकाला युरियाची आवश्यकता असते आणि त्याच्या आत्तापर्यंत बऱ्याच प्रमाणात किमती वाढलेल्या आहेत. तो जर नियंत्रणमुक्त केला तर त्याच्या अजून किमती वाढणार आणि तो बोजा शेतकऱ्यावरती निश्चित येणार आहे. मी सेंद्रिय शेती असल्यानं युरियाचा पुरस्कार करतच नाही किंवा करणार नाही.
त्याच्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी म्हणजे बरेच सेंद्रिय शेतकरी एकत्र आहोत. नत्राची गरज आम्ही आमच्या परिसरातलं मटेरियल वापरूनच करतो. त्यामुळं मी याच्यावरती जास्त काय बोलत नाही, तरी पण नियंत्रणमुक्त युरिया करणं हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचं निश्चितच नाही.